प्लीज प्लीज त्यांना इथे राहू द्या. सुजितराव, संचिता, ह्याच्या पुढे आता तुम्हाला आउट हाऊस मध्ये राहण्याची गरज नाहीये. तुम्ही इथे या घरामध्ये आपापल्या खोल्यांमध्ये राहू शकता. रात्र खूप झाली, जा झोपा आणि आराम करा. थँक्यू डॅड, थँक्यू. आम्हाला समजून घेतल्याबद्दल. दादा, शालिनी मॅडम, संचिता मॅडम आणि सुजित सर हे आउट हाऊस मधनं बंगल्यावर परत आलेत. त्यामुळे आता त्यांच्यासाठी पण आपल्याला स्वयंपाक करावा लागणार. त्यांना काय हवंय नकोय ते सगळं बघावं लागणार. आणि हो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे संचिता मॅडम, त्यांच्यासाठी आता इथून पुढे पौष्टिक आहारच बनवायचा आहे. काय बनवायचं आहे ती लिस्ट मी तुम्हाला देते, ती फक्त लक्षात ठेवा. हो मॅडम. ठीक आहे, जा कामाला लागा. हो मॅडम. स्वानंदी, ऐक ना. हा मॅडम, आले. आलीस? ये. काय झालं? काही नाही ग, तुझा आवाज आला ना म्हणून बोलावलं. बस माझ्याजवळ बस. स्वानंदी, थँक्यू, अगदी मनापासून थँक्यू. काल जर डॅडना तू सांगितलं नसतंस ना तर आज आम्ही इथे नसतो स्वानंदी. आम्ही अजूनही आउट हाऊस मध्ये असतो. त्यासाठी थँक्यू. आणि खरं सांगू का, आता तू इथे आहेस त्यामुळे मला टेन्शनच नाही. कारण आता मी ज्या फेज मधून जातेय किंवा उद्याच्या फेज मधून जाणार आहे त्यातून तू ऑलरेडी गेलीस. त्यामुळे मला छान गाईड करशील, हो ना? स्वानंदी, मला माफ करशील? स्वानंदी, तुम्हाला कधी समजलीच नाहीस ग. इनफॅक्ट तुला समजून घेण्याचा मी कधी प्रयत्नच नाही केलेला. सतत वाईट वागले, वाईट बोलले, त्रास दिला, पण तू काहीच मनात नाही ठेवलं. माझ्याशी तू नेहमीच चांगली वागली. तू ग्रेट आहेस स्वानंदी. थँक्यू. समोरची व्यक्ती आपल्याशी जी वागते ते त्यांचे संस्कार असतात, आणि त्याच्यावर माझी प्रतिक्रिया हे माझे संस्कार. आता माझ्याशी कोणी कितीही वाईट वागलं तर मी नाही ना त्यांच्याशी वाईट वागू शकत. तर बघा ना, तुम्ही मला किती त्रास द्यायचा प्रयत्न केला, नको नको त्या गोष्टी केल्यात, नको नको त्या शिक्षा दिल्यात, कधी उन्हात उभं केलं तर कधी काय. पण याचा अर्थ असा नाही ना की मीही तुमच्याशी तसंच वागावं. मग तुमच्यात आणि माझ्यात फरकच काय राहील? हे बघा, प्रेग्नेंट मुलीला घरात ना चांगलं वातावरण हवं असतं. तिला त्रास होता कामा नये. तुम्हाला चांगलं वातावरण मिळावं, तुम्हाला त्रास होऊ नये, म्हणून मी साहेबांना सांगितलं की तुम्हाला इथे या घरात राहू दे. आनंदी, किती मोठा विचार केलाय सगळं तू. मला खरंच कळत नाहीये तुझे आभार कसे मानू मी. मला खरंच माफ कर स्वानंदी. पण मला खरं सांगू का, मी हळूहळू तुला ओळखायला लागली. तुझ्यातली चांगली मुलगी, गुणी मुलगी, संस्कारी मुलगी, प्रेमळ मुलगी हळूहळू दिसायला लागलीये मला. आणि मी मणीला सुद्धा थँक्यू म्हणणार आहे. हो, मणीने जर सुजितला समजावलं नसतं ना तर सुजितने इतक्या इझिली माझी प्रेग्नन्सी कधी ऍक्सेप्टच केली नसती. खरंच थँक्यू स्वानंदी. तू आणि मणीने माझ्यासाठी, माझ्या बाळासाठी हातात खूप काही केलंय. अगदी मोठ्या दादा वहिनींसारखं समजून घेतलं मला. खरंच थँक्यू, खूप थँक्यू स्वानंदी. संचिता मॅडम, नका काळजी करू. तुमच्या प्रेग्नेन्सी मध्ये मी हवी ती मदत तुम्हाला करेन.
तुमच्या शरीरात होणारे बदल, तुमच्या मनात येणारे विचार सगळं कळेल मला. कारण सध्या मी त्याच फेजमधनं जाते. संचिता मॅडम, आई होण्याचा प्रवास सोपा नाहीये. मुळात आई होणं ह्यासाठीच भाग्य लागतं. आणि तुम्ही भाग्यवान आहात. त्यासाठी तुम्ही देवी आईला थँक्यू म्हणायला हवं. पण इथून पुढे तुम्ही तिघांनी मिळून आम्हा तिघांना घराबाहेर काढायचा प्रयत्न करू नका. वॉर्डन मॅडम आणि मणी सरांना त्यांचा हक्क मिळवून देताना, त्यांना मान सन्मान मिळवून देताना त्याच्यात जर बाधा आली तर माझ्या चांगुलपणाला सीमा असते. एक्सक्यूज मी, काय करता तुम्ही इकडे? तुम्हाला सांगितलं ना स्वानंदी इथे नाही राहत म्हणून. मग काय काम आहे तुमचं? लेडीज हॉस्टेल हे दिसत नाही का? हो, आय एम रिअली सॉरी, पण मला स्वानंदीला भेटायचं आहे. माझं खूप महत्वाचं काम आहे तिच्याकडे. तुम्ही म्हणालात ना ती इथे राहत नाही, पण म्हणजे तुम्हाला माहिती आहे ती कुठे राहते? हे बघा, प्लीज मला सांगा. तुम्ही सांगितलं तर मी परत इथे येणार नाही. मला तिला भेटणं खूप गरजेचं आहे. तुम्ही तिची मैत्रीण आहात ना, म्हणजे तुम्ही असाल तिच्या टच मध्ये. इट्स नन ऑफ युअर बिझनेस, ओके? आणि समजा स्वानंदी कुठे आहे, काय करते मला माहिती जरी असलं ना, तरी तुम्हाला काय करायचंय? तुमचा काय संबंध? आणि हे बघा, मी तिला कॉल केला होता, मी तिला विचारलंय. ती कुठल्याही दुष्यंत नावाच्या मुलाला ओळखत नाही असं तिने स्पष्टपणे मला सांगितलं. त्यामुळे खोटं बोलायचं बंद करा आणि इथून निघून जा. ती ओळखत नाही मला? हो, असं कसं शक्य आहे? हे बघा, मला तुम्ही तिचा पत्ता द्या किंवा तिचा नंबर द्या. मी बोलीन तिच्याशी स्वतः. मी तिला सगळं एक्सप्लेन करतो जे काही झालंय ते. पण मला प्लीज तिचा नंबर द्या. मी तुम्हाला तिचा नंबर पत्ता काही देणार नाहीये. प्लीज इथून निघून जा, प्लीज. हे बघा, असं करू नका. मला तिचा पत्ता द्या. मी स्वतः जाईन तिला भेटायला. ती कुठेही असू दे, पण मला तिला भेटणं गरजेचं आहे. हो, तुम्ही तिला भेटायला जाल? तुम्हाला काय वाटलं, स्वानंदी रस्त्यावर पडले का? तुम्ही तिला भेटायला जाल, मग तुम्ही तिला त्रास द्याल. मणीला जर काय सगळं कळलं ना तर खेर नाही तुमची. आणि तिच्या घरच्या सिक्युरिटी मधून ना तुम्हाला आतमध्ये कोणी सोडणारच नाही. त्यामुळे जायचा प्रयत्नच करू नका तुम्ही. प्लीज निघून जाता इथून. मणी कोण? तुम्हाला काय करायच्यात नसत्या चौकशा. प्लीज तुम्ही इथून निघून जा, नाहीतर मी ना पोलिसांनाच कॉल लावते. आणि तुम्हाला माहितीये का, मी स्वतः एक पत्रकार आहे. थांबा. नाही 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 नाही, मी जातो इथून. जा. हा, आणि अजून एक गोष्ट, बाळ बायकोच्या पोटात आणि पुरुषाच्या डोक्यात असतं. म्हणजे बाळ बायकोच्या पोटात वाढत असतं, तसं नवऱ्याच्या डोक्यात टेन्शन वाढत असतं. टेन्शन म्हणजे हेच की बाळ कसं असेल, बाळाची ग्रोथ कशी होत असेल, किंवा डिलिव्हरी कशी होईल, वगैरे वगैरे वगैरे. पण आपण टेन्शन घ्यायचं नाही. आपण शांत राहायचं. या प्रेग्नन्सीच्या दरम्यान काय काय बदल होतात हे स्त्रियांना माहिती असतं. आपण त्याच्यात लुडबुड करायची नाही. काय, या पिरियड मध्ये आधीच त्यांचा स्वभाव खूप चिडचिडा झालेला असतो. त्यात आपली लुडबुड असेल तर मग भडका उडू शकतो. त्यामुळे आपण शांत राहायचं आणि त्यांना जी मदत हवी ती करायची, बस. बापरे, हे ऐकताना जितकं अवघड वाटतंय, कसं झेपणार आहे मला काय माहित. मणी, हा मॅडम. मला तुझ्याशी थोडं महत्वाचं बोलायचं. बर, मी आलोच. सुजित, आलोच. बाकीचं नंतर बोलू.
सत्येंद्र सगळं नीट साफ करून घे, कळलं? मला इंचभर सुद्धा धूळ दिसली नाही पाहिजे कुठे. कोपरा आणि कोपरा साफ करून घे सगळा. आणि हे कसं आहे ठेवलेलं, हा? हे नीट लावून ठेव आणि सॅनिटाईज करून घे सगळं फर्निचर, कळलं? हो मॅम. शालिनी, ही स्वच्छता मोहीम कशासाठी? संचिता प्रेग्नंट आहे इतकंच. तुम्ही तर जणू काही दिवाळी चाली अशी साफसफाई करताय, आणि ती सुद्धा आपल्या खोलीची. काय गरज आहे? सत्येंद्र बाहेर जा, थोड्या वेळाने ये. हो मॅम. दार लावून घ्या. काय? मी सांगितलेलं ऐकलं नाही का? दार लावून घ्या. अरे पण कशा? दार लावा. अरे हे काय चाललंय तुमचं? शुद्धीकरण कशासाठी? आता मी खोलीत नसताना तुमची लाडकी नीलम आलीच असेल ना इकडे, बागडली असेल, तिने वस्तूंना स्पर्श केला असेल सगळ्या. मला तिने वस्तूंना हात लावलेल्या कोणत्याही वस्तूला हात लावायचा नाहीये, म्हणून पूर्ण खोलीचं शुद्धीकरण करतेय मी. अहो बास झाली तुमची ही नाटकं. पुन्हा तुम्ही त्याच विषयाकडे वळताय. मी येणार, कारण तुम्ही तिच्या प्रेमात आंधळे झाले असलात तरी मला दृष्टी आहे आणि मला भविष्य दिसतंय. आणि सरपोतदार घराण्याचं भविष्य संचिताच्या पोटात वाढतंय. आपला नातू, सुजित आणि संचिताचा मुलगा. अहो तुमचं वैभव, तुमची सत्ता सगळं वाढवेल तो, पुढे नेईल. सरपोतदार घराण्याची वंशवेल पुढे नेईल तो. मला मान्य आहे सुजित आणि तुमच्यात मतभेद आहेत, तुम्हाला त्याचं वागणं खटकतं, पण एकदा का नातू झाला की तुम्ही त्याला तुमच्या तालमीत वाढवा. तुम्हाला हवं तसं घडवा त्याला. तुम्हाला हे कळत नाहीये का? तुम्हाला आजोबा होणारा त्याचा आनंद नाही झालाय? असं नाहीये शालिनी. कोण म्हणतंय मला आनंद झालेला नाही म्हणून? मग आता मणीची गरज काय? तुमच्या लक्षात येत आहे का? इथे आहात तुम्ही. मला वाटलं खाली वगैरे असाल, मी खाली शोधत होतो. काय झालं? तुम्ही असं अर्जंट बोलवलं, टेन्शन मध्ये दिसताय. आणि हे जे सगळं चाललंय ते तुला सगळं नॉर्मल वाटते का रे? नाही म्हणजे तुम्हाला म्हणायचंय काय नेमकं? म्हणजे परत सगळं पहिल्यासारखं या घरात होतंय. तुला योग्य वाटतंय हे सगळं? म्हणजे म्हणजे सुजित आणि संचिता या घरात परत आले. सरपोतदार नातवंडाची वाट बघू लागणार. शालिनी त्यांना सांगून सुजित आणि संचिताचे लाड आणि हट्ट पुरवणार. नकळत त्यांचं आपल्याकडे दुर्लक्ष होणार आहे. सुजितचं मूल म्हणजे या सरपोतदार घराण्याचा वारसा, त्याचा हक्क या घरात वाढणार. मणी अजून त्यांनी सगळ्या जगासमोर तुला मुलगा म्हणून नाही स्वीकारलाय. हे जे काय सगळं घडतंय ना, हे बघून मला भीती वाटायला लागली आता. सरपोतदारांना आपली गरज नाहीये मणी. शालिनी, सुजित आणि संचिता हे तिघही सुजितच्या मुलाला सगळा हक्क मिळावा, प्रॉपर्टी मिळावी, वारसा हक्क मिळावा, कोणी वाटेकरी असू नये ह्याच्यासाठी सगळे प्रयत्न करणार. साम दाम दंड भेद सगळे. नाही म्हणे, आता आपल्याला शांत राहून नाही चालणार. आपल्याला सरपोतदारांकडे आपला हक्क मागावा लागणार. आणि यावेळी वरच्यावर उत्तर नाही चालणार. यावेळी सगळ्या जगासमोर तुला मुलगा म्हणून कधी स्वीकारणार आहे याची तारीख त्यांना सांगावी लागणार. हे काय आहे? हे फ्रेंच फ्राईज आहेत का? हो मॅडम. ओ काय? ओ काय हो? मला फ्रेंच फ्राईज खायचेत. काय फ्रेंच फ्राईज? इंडियन फूड नाही खायचं मला फ्रेंच फ्राईजचे क्रेविंग्स लागलेत, म्हणजे मला तेच खायचंय, तीच इच्छा आहे माझी. तुम्ही मुद्दाम करताय का? नाही, तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही जर तसं करत असाल, मला त्रास देत असाल, तर तो त्रास मला नाही होणार. का विचारा? का? कारण माझ्या पोटात सरपोतदार घराण्याचा वंश वाढतोय. तो त्रास त्याला होईल, मला नाही होणार.
आणि हे सगळं जर डॅडना कळलं ना तर नोकरी जाईल तुमची. नको मॅडम, सॉरी प्लीज नको. संचिता मॅडम, काय झालंय? स्वानंदी, बरं झालं तू आलीस. काय झालंय ते ह्यांनाच विचार आता. स्वानंदी, या घरात ना आता माझी फक्त चिडचिड होती. फ्रेंच फ्राईज खायचे असं मी यांना सांगितलं, तर ह्यांनी बघ काय बनवलंय, बटाट्याचे काप. हे फ्रेंच फ्राईज आहेत का विचारलं तर हो म्हणतात. अगं संचिता मॅडम, तुम्ही शांत व्हा आधी. मला माहितीये तुम्हाला काहीतरी खायची इच्छा होत असेल. मावशी, तुम्ही जा, मी बघते. सॉरी मॅडम. स्वानंदी, अगं काय झालं, लंगडतेस का तू? काही नाही, ते पाय घसरला. स्वानंदी, काय करू मी तुझं? अगं 7वा महिना संपला, 8वा महिना सुरू झालाय. धडपडतेस तू अजून, असं कसं चालेल? तू काही केलंयस का त्यावर? डॉक्टरांना बोलावं का मी? नाही, नको. नक्की? हो, मी दाखवलंय डॉक्टरांना. बर, तुम्ही बसा, मी बनवते. ग्रेट आहेस ग. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. तुला खरं सांगू का, आता मला काय होतंय, मला काय वाटतंय हे कुणालाच कळत नाहीये, फक्त तुला कळतंय. कारण तू या सगळ्यातून गेलीयस ना, जातीयस ना, म्हणून. थँक्यू व्हेरी मच. संचिता मॅडम, काय होतं? मला तुझ्या बरोबर खरं तर थांबायचंय, पण मी 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 नाही थांबू शकत आहे. नको, तुम्ही बसा, मी बघते. नक्की तू हँडल करशील? नक्की. पाणी देऊ तुम्हाला? नाही नको. थँक्यू 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 व्हेरी मच. फायनली स्वानंदी, तू तिथे आलीस जिथे तुझी जागा आहे आणि तुझ्या लायकीचं काम सुद्धा करतेस. उगाच या घरची सून व्हायची स्वप्न बघू नकोस. तू नोकर होतीस, नोकर आहेस आणि नोकरच राहशील. संचिता मॅडम, काही हवंय का तुम्हाला? देऊ का? नाही, मला काही नकोय. स्वानंदी, खरं सांगू का, गिल्ट येतोय ग मला. तू प्रेग्नंट आहेस, पायाला लागलंय आणि तरी माझ्यासाठी इतकं सगळं करतेस. मलाच त्रास होतोय. मी करू का? नाही, नको, मी करते. मी समजू शकते. तुम्ही बसा, मी आणते लगेच. नक्की ना? हो, तुम्ही बसा, मी आणते. बरं. संचिता, सावकाश. हो. हा, तू जरा चालणं वगैरे आता सांभाळ. आणि तू गोळ्या घेतेस ना डॉक्टरने दिलेल्या? आजच्या गोळ्या घेतल्यास का? हो, म्हणजे काय, घेऊनच आले. मम्मा, पाहताय ना, वर्षभरात याने कधीही चौकशी केली नाही माझी, पण आता होणाऱ्या बाळाचे बाबा होणाऱ्या आईची काळजीने चौकशी करतात. हो, मग काय घेणारच. मम्मा, मी संचिताची काळजी घेणार नाहीच आहे. मी माझ्या होणाऱ्या बाळाच्या आईची काळजी घेणार आहे. सुजित, गप्पा बस, चिडवू नको. अरे वा, फ्रेंच फ्राईज छान झालेले दिसत आहेत. मस्त स्मेल येतोय. स्वानंदी, ते हाताला काय झालं? ए, काय झालं स्वानंदी? काही नाही, ते तळताना तेल उडलं. हात भाजलाय तुझा स्वानंदी? का गेली ती स्वयंपाकघरात? तू या घरात काम करायचं नाही, यांची सेवा करायची नाही, हे ठरलं होतं ना आपलं. मग कशाला गेली होतीस तू? आणि हात भाजलाय तरी तू यांना जेवायला वाढतीयस? संचिता, तुम्हाला येऊन घरात फक्त एकच दिवस झालाय, लगेच तुम्ही पूर्वीसारखे वागायला लागलात. तुला फ्रेंच फ्राईज हवे असतील किंवा इटालियन पास्ता हवा असेल, स्वतः बनवायचा, स्वतः खायचा, नाही तर नोकरांना सांगायचं. स्वानंदीला काम सांगायचं नाही, कळलं? मॅडम, अहो ते तसं नाही. स्वानंदी, मध्ये बोलू नकोस. सरपोतदारांनी मला शब्द दिला होता, माझ्या मुलाला आणि माझ्या सुनेला या घरात सन्मानपूर्वक वागणूक दिली जाईल. त्यांना त्यांचा मान सन्मान मिळेल, हक्क मिळेल, नाव मिळेल, असं वचन दिलं होतं मला. आणि म्हणून मी इथे आले. आणि अजूनही आम्हाला आमचा हक्क मिळालेला नाहीये.
आणि तुम्ही लगेच स्वानंदीला नोकरासारखी वागणूक द्यायला सुरुवात केली. हे मी अजिबात खपवून घेणार नाही. तू प्रेग्नेंट आहे याचा मला सुद्धा आनंद आहे, पण तुम्ही तिघांनी त्याचा वापर करून किती हुशारीने परत या घरात एंट्री केली हे सुद्धा मला माहिती आहे. किती सोपं आहे ना तुमच्यासाठी हे सगळं. तुमचे 100 गुन्हे शिक्षा न होताच माफ झाले. खरं तर स्वानंदीमुळे तुमच्यासाठी ह्या घराचे दरवाजे उघडलेत, आणि तरी सुद्धा तुम्ही तिच्याशी असं वागायला लाज नाही वाटत तुम्हाला? आणि आम्हाला आमच्या या घरात हक्क मिळणार नसेल तर वेगळ्या पद्धतीने मला मिळवता येतो. मी आता जेसीला फोन करून सगळं सांगते, छापेल ती उद्याच्या पेपरमध्ये, आणि मग जनता तुमचा फैसला करेल.